नमस्कार. नमस्ते. प्रियांका उपाध्ये. मी पलकची आई आहे. संकेत उपाध्ये. मी पलकचे वडील आहे. पलक आता 2 वर्षाची आहे. तर ती 2 वर्षाची झाली पण आम्हाला संशय आला की ती का बोलत नाहीये. नॉर्मल 2 वर्षाची मुलं किंवा 1.5 वर्षाची मुलं चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देतात, बोलायचा प्रयत्न करतात, पण ती रिस्पॉन्सच देत नव्हती. तर आम्ही तिचे जे चाइल्ड स्पेशालिस्ट आहे त्यांच्याकडे गेलो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ज्युपिटर दवाखान्यात जावा, तिथे भुजबळ सर आहे, त्यांच्याशी कॉर्डिनेट करा, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करतील. मग सरांनी आम्हाला आयडी सिंग सरांकडे नेलं. मग आयडी सिंग सरांनी सांगितलं की तिची चेकिंग केली. चेकिंग मध्ये तिथे असा रिझल्ट आला की दोन्ही कानांनी तिला ऐकायला येत नाही. मग त्यांनी बेरा टेस्ट करायला सांगितली. बेरा टेस्ट मध्ये असं निदर्शनास आलं की तिला दोन्ही कानांनी ऐकायला येत नाही. मग सिंग सरांनी तिला मशिनीसाठी हे केलं, प्रोत्साहन केलं. मशीननुसार पहिले काय होते का बघू म्हणले, नसेल तर मग आपण कॉक्लिअर इम्प्लांट करूया. कॉक्लिअर इम्प्लांट तिथं पहिलं आम्ही हिअरिंग एड 3-4 महिने ठेवले. त्याच्यानंतर तिला चांगल्या प्रकारे थेरपी दिली. साईड बाय साईड तिला एक्युपेशनल थेरपी पण सरांनी चांगल्या प्रकारे तिला द्यायला सांगितली होती, ती पण आम्ही तिला देत आहोत. आणि आता तिचं कॉक्लिअर इम्प्लांट खूप चांगल्या प्रकारे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये केलेलं आहे. मुंबईचे सर आणि आयडी सिंग सर या दोघांनी मिळून खूप चांगल्या प्रकारे तिचं इम्प्लांट केलेलं आहे. आणि इम्प्लांटचा रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे आहे की म्हणजे जे मुलं बोलत नाही तर इम्प्लांट केल्यावर 100% ह्याचा रिझल्ट बोलू शकतील. कारण ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं जातं आणि आम्हाला मोहित सरांनी पण खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. इथे डायटिशियन नंतर मॅनेजमेंट वगैरे पण खूप छान आहे. आमची मुलगी 2 वर्षाची आहे, त्यामुळे आमचं थोडं लो झालं होतं की म्हणजे हिचं व्यवस्थित होईल का नाही वगैरे इकडचं सगळं बघून. पण इकडच्या स्टाफनी आणि ज्युपिटर कोऑर्डिनेशन करून खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सपोर्ट केलेला आहे. थँक्यू.